ती जी अशी आहे की ती याच्या पाठी बाळासाहेब ठाकरे म्हणायचे स्त्री शक्ती याच्या पाठी उभी आहे त्याला कशाची चिंता करायची गरज नाही. या महिला भगिनींना कुठेतरी आधार मिळावा. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे लाडके भाऊ म्हणून प्रसिद्ध झाले आणि महिलांना 1500 रुपये देण्याचं त्यांनी काम केलं. त्यामुळे महिलांच्या मध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला व तशी सत्ता आज आमची घरी आली. ती लाडक्या बहिणींनी जी आम्हाला मदत केली त्याच्यामुळे आली आणि महिलांना प्राधान्य देणं, त्यांना सक्षम करत, त्यांना मान देणं हे शिवाजी महाराजांपासूनच्या आपल्याला इकडे अगदी महाभारतापासून रामायणापासून चालत आलेली परंपरा आहे आणि ती परंपरा राखण्याचं आम्ही काम करत आहोत. एकूणच आपण जर पाहिलं पियुष गोयल यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थिती लावली. त्याचबरोबर माझ्या मतदारसंघामध्ये मी त्यांच्या पाठी लागलो आणि ठाकूरवाडी येते तसे एक कौशल्य केंद्र आपण उपलब्ध करून घेतो. त्याच्याशी जागा आपण खाली करून घेतलेली आहे आणि आता येणाऱ्या काही दिवसात ते करून घेणार आहोत. त्यामुळे महिलांना तिथे चांगलं प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्याच्यातून जी तरुण पिढी आहे ती घडवण्याचं काम आम्ही करणार आहोत. आज इथे संजय शिंदेच्या माध्यमातून सुद्धा 7,000 कुकरचं वाटप करण्यात आलं आहे. त्याच्यापूर्वी म्हणजे आम्ही महिलांसाठी वेगवेगळ्या आमचं गरीब वर्ग इथे राहतो, जास्तीत जास्त राहतो, झोपडपट्टीत राहतो. त्यांना छोट्या छोट्या गरजेची नेहमी आवश्यकता भागते आणि ती आवश्यकता पुरी करण्याचं काम आम्ही करत आहोत. त्याबद्दल आम्हाला समाधान आहे. तुम्ही 2 मोठं काम केलं, आता एक इथे आता साहेब आणखीन आमच्या काही हजारो महिला देवदर्शनासाठी 2 वाड्याच्या गेलेल्या आहेत. प्रत्येक वाडामध्ये आमची अशी चांगली ताकद आहे त्यामुळे आज आम्ही इथे स्थिरावर आहोत. अधिवेशन सुरू आहे. मतदारसंघातला महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो शुक्ला कंपाऊंडचा प्रश्न आहे. त्यांची जी घरं तोडलेली गेली आहेत 50 वर्षापासून त्या जागेवर ते राहतात आणि ती घरं एका विकासकाने कोर्टाचे आदेश आणून खोट्या प्रकारे त्यांच्यावर कारवाई करून त्यांना बेघर केलेलं आहे. आपल्या शासनाचा निर्णय आहे की एखादा घर जर आपण तोडत असेल, साधं रस्त्यावरचं पण तोडत असेल, त्याला बेघर न करता त्याला कुठेतरी घर दिलं पाहिजे. आणि इथे कुत्र्यांना घरं द्यायचा प्रश्न चालू आहे आणि माणसांना बेघर करत आहे. तो प्रश्न माझा प्रामुख्याने मी लागला. शेवटचा प्रश्न, निवडणुकी तोंडावर लागलेला असून तुमची महायुती असणार किंवा स्वबळावर लढाई असणार आणि एकूण महापौरचा हा कोणाचा झेंडा ठरलेला? आमची महायुती असणार आणि महायुतीचाच महापौर असेल याची मला खात्री आहे. चला.